नमस्कार, मी सरजू कुंभी आणि तुम्ही पाहत आहात मस्त न्यूज मुंबई की आवाज सरकार तक। मुंबईकरांनो, कान देऊन ऐका। जोगेश्वरीच्या चाचा नगरात जो प्रकार घडलाय तो कायद्याच्या राज्याला काळीमा फासणारा आहे। जून 25 रोजी आपल्या कामावरून घरी परतणाऱ्या एका सामान्य रिक्षा टेम्पो चालक विक्रम यांना काही गुंडांनी भररस्त्यात अक्षरशः धक्काबुक्की करत मारहाण केली आणि त्या मारहाणी दरम्यान मुख्य आरोपी तालिब मंसूर खान याची मुजोरी बघा। हा गुंड काय म्हणतो की माझं इथे बायकचं गॅरेज आहे आणि मी जोगेश्वरी पोलीस स्टेशनला हप्ता देतो, त्यामुळे मला कोणीही पोलीस हात लावू शकत नाही। अरे म्हणजे पोलीस प्रशासन काय गुंडांच्या हप्त्यावर चालतंय का की हा गुंड वर्दीच्या नावाचा वापर करून दादागिरी करतोय? पण आज जून 30 सत्य बाहेर आलं आहे। आज पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादात पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे मान्य केलंय की रिक्षा टेम्पो चालक विक्रम हे पूर्णपणे निर्दोष आहे। आमच्याकडे या संवादाचे अधिकृत कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे। किती वाजता ऐका फुटेज वगैरे चेक केले आम्ही। हो साहेब, तुमची काय चुकी नाही त्याच्यामध्ये। आम्ही त्या दुसऱ्या पार्टीला बोलून घेतलं। ओके ओके सर, म्हणजे येऊ का नाही? तुम्ही नका येऊ, तुम्ही नका येऊ। थँक्यू सर। आता आमचं पोलीस प्रशासनाला थेट आव्हान आहे, 1. जर हा तालिब मंसूर खान हप्ता देतोय असं म्हणतोय तर त्या हप्ताखोरीचा पर्दाफाश करा, आणि जर तो खोटं बोलून पोलिसांच्या वर्दीची बदनामी करत असेल तर त्याला गजाआड करायला उशीर का? 2. रिक्षा टेम्पो चालक विक्रम यांच्यावर हात उगारणाऱ्या या गुंडावर कठोर FIR का दाखल होत नाही? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आता मोकाट सोडू नका। आम्हाला तडजोड नको, आम्हाला फक्त न्याय हवा आहे। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। कॅमेरामन सह मी सरजू कुंभी, मस्त न्यूज मुंबई की आवाज सरकार तक।